शेतकरी मित्रांनो बघा, या सोलर पॅनल आणि या सोलर पंपाची हालत अशा पद्धतीत झालेली आहे। तुम्हाला शासनाकडून पंप मिळतोय, तुमचे सुद्धा पैसे जातात आणि शासनाचे सुद्धा पैसे याच्यामध्ये जातात। एकंदरीत ही जंगली प्राणी असोत किंवा मग आणखीन वन्य प्राणी, वादळ वगैरे यांना अशा पद्धतीत त्याची नुकसान होऊ शकते। आता या नुकसानीला जबाबदार कोण? एकतर इन्शुरन्स कंपनीनं हे लवकरात लवकर याचं स्ट्रक्चर जे आहे ते व्यवस्थित करून द्यायला हवं। परंतु इन्शुरन्स कंपन्याची भरपूर मनमानी चालते, त्यामध्ये केसेस वगैरे ह्या गोष्टी सगळ्या चालत असतात। पंचनामे योग्य वेळी होत नाहीत। त्यासाठी तुम्हाला मिळालेलं जे स्ट्रक्चर आहे त्याची योग्य प्रमाणात अशी योग्य पद्धतीनं काळजी घ्या, जेणेकरून तुम्हालाही भविष्यात प्रॉब्लेम येणार नाहीत। आणि हे पुन्हा मिळवणं एवढं जिकिरीचं एवढं अवघड काम आहे। यासाठी तुम्हाला भरपूर सारे त्या ऑफिसभोवती खेटे घालावं लागतात। त्याचे पंचनामे वेळोवेळी पंचनामे करून त्याचं जे काही वेळोवेळी पाठपुरावा करावा लागतो, जे डॉक्युमेंट वगैरे आहेत ते त्या ठिकाणाहून तुम्हाला ते पुन्हा मिळवायचं असेल तर भरपूर असं जिकिरीचं काम आहे। त्यामुळे तुम्हाला मिळालेलं जे काही स्ट्रक्चर आहे, जे पॅनल आहेत, जे सोलर पंप आहेत, त्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी आणि अशा पद्धतीत नुकसान होणार नाही। जंगली प्राणी असोत, वन्य प्राणी असोत, त्यानंतर तुमचं वादळ असोत, त्याची काळजी घ्या। हे असं झाल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते लवकर त्याची सर्व्हिस मिळत नाही। आता याचं जे काही आहे ते फाउंडेशन स्ट्रक्चर हे मोडलेलं आहे, वाऱ्यानं असो किंवा मग वारं हे जंगली प्राण्याच्या याने वावर इथून असल्या कारणानं हे खराब झालेलं आहे। एवढंच फक्त याच्या अंतर्गत आपल्याला दाखवायचं होतं। हे बघू शकता तुम्ही, हा बोरवर इन्स्टॉल केलेला पंप आहे आणि आता हे स्ट्रक्चर आहे ते तशाच पद्धतीत इथे पडलेलं आहे।